उत्साहाच्या तरतुदी आहे जसं तुम्ही ठेवलं आहे तेव्हा आरोग्यासाठी गतिमान प्रशासनासाठी जिल्हा परिषदेचे परत एवढा आमच्या डोक्यात राहणार नाही ना त्यामुळे कमजोर असल्यामुळे एक एक विषय घेतला तर सर्वांना आम्हाला एक एक मिनिटात मिळून जाईल की याच्यामध्ये वाढ पाहिजे याच्यामध्ये घट पाहिजे सांगायचं शाळांचे प्रस्ताव बऱ्याचशा वादळामुळे याच्यामध्ये जर शाळा फरक पडले त्यामुळे सुरूकडे की जनचक्र वगैरे ज्या शाळा आहेत म्हणजे त्या वादळामध्ये शाळाच नाही पळासकडे आले मुलं झाडाखाली बसतात. आता या प्रगत जिल्ह्यामध्ये मुलं झाडाखाली बसणं ही काही फार चांगली गोष्ट नाही आहे. म्हणजे पहिली ते 7वीचा वर्ग झाडाखाली बसतोय. तर इथं आला विषय तरतुदीकरण मुक्ताई मंदिराचा विषय साईडला बघा शकतात. ती चौकांचा विषय समान वाटणी करा. पोलीस प्रशासन गतिमान प्रशासन म्हणत आहे तर किमान आमदारांनी पत्र दिल्यानंतर आमदारांच्या पत्रांना उत्तर यावी तशी अपेक्षा सरकारची असते. सरकारचे तसे आदेश आहेत की आमदारांनी BAP पत्र तुम्हाला दिलं ज्याही डिपार्टमेंटला पत्र दिलं त्या डिपार्टमेंटकडून त्याचं काय झालं या संदर्भामध्ये उत्तर त्याला दिलं तर कुठे पण संघर्ष होत नाही. नाही तर आमचं उत्तर म्हणजे माझ्याकडे सरकार पत्र देणं म्हणजे माझ्याकडे पत्र आहे काय झालं आहे आम्हाला माहिती नाही. मग मी काय करतोय तुमच्याकडनं उत्तर आलं नाही की दर एक दिवसात तुम्हाला रिमाइंडर देतो. रिमाइंडर 1 रिमाइंडर 2 रिमाइंडर 25 रिमाइंडर झाले तरी उत्तर आलं नाही. वर्षभरामध्ये 25 रिमाइंडर दिले तरी जर उत्तर येत नसेल तर गतिमान प्रशासन करलं तुमचं कशासाठी तरतुदी करत राहतं यासाठी साधा विषय एक एक कोणीमध्ये का होईना पण तुम्ही लिहून घ्यावं अशा आमच्या अपेक्षा आहे. त्याच्यावर काय कारवाई करायची पण ते एकत्र आलं तर बरोबर इतके विषय बजेटमध्ये पण सर एकत्रित सादरीकरण होतं त्याच्यानंतर सगळ्यांचे मुद्दे त्या पॅटर्नमध्ये आपल्याला काय बजेट सादर केलंय थोडासा आहे सर इसलिए म्हणतो सर की ओव्हरऑल प्रेझेंटेशन आम्ही सगळ्या अधिकाऱ्यांना बसवतो. सगळ्या अधिकाऱ्यांना बजेट असतं ते हेडवाईज आम्ही चर्चा प्रत्येक हेडनुसार बजेट माझा थोडासा अनुभव आहे फार काळ नसेल पण अर्थमंत्री म्हणून मी काही काळ राहिलेले 2-3 वर्ष. फार लांबू नका पण शॉर्ट मध्ये सर नाविन्यपूर्ण योजना याच्यामध्ये सर मूल्यमापनासाठी सगळे पैसे या ठिकाणी तरतूद करण्यात आले. सर आदिवासी घटकच्या सर या ठिकाणी आराखडा प्रारूप आराखडा आपण सर याच्यामध्ये सर 62 कोटी रुपयाची एकूण तरतूद देण्यात आली होती. उपयोजनासाठी 38 कोटी आणि बाहेर क्षेत्र म्हणजे OTSP साठी 24 कोटी रुपयाची सर आपण या ठिकाणी नियोजन केलेलं. त्याच्यामध्ये सर 5 निकष आहेत जो आदिवासी ट्रायबलचा प्लॅन तयार करताना आपण करावा लागतो. त्या 5 निकष या ठिकाणी उल्लेख करण्यात आलेला आहे. आपल्या आता काम सर्व वैद्य मरो यानुसार आता हळूहळू सगळ्याच गोष्टींची वाढ होईल. ST मधली वाढ म्हणजे सर्वसाधारण जो गोरगरीब माणूस आहे त्याच्या खिशाला चाट देण्यासारखा प्रकार आहे. सरकारने STचा तोटा सहन करावा. ST महामंडळाचंच मोठ्या प्रमाणावर येणं हे सरकारकडे आहे. ज्या विविध सवलती दिल्या त्याचं येणं जरी दिलं तरी STच्या संदर्भामधली जी भाववाढ आहे ती करण्याची आवश्यकता भासणार नाही. मोठ्या प्रमाणावर ST महामंडळामध्ये भ्रष्टाचार आहे असं आताच STच्या बस खरेदीमध्ये लक्षात आलं. विविध ठिकाणी भ्रष्टाचार याच्यामध्ये होतो आहे. हा भ्रष्टाचार जरी कमी झाला किंवा बंद झाला तरी ही भाववाढ करण्याची आवश्यकता भासणार नाही. मी या भाववाढीचा तीव्र निषेध करू. सरकार स्थापन झाले, मंत्री खाते पण वाटप झाले, मात्र पालकमंत्री पदाचा तिढा अद्यापही सुटलेला नाही आहे. पालकमंत्री मी व्हावं म्हणून आचरटपणामुळे हावरटपणामुळे अनेक मंत्रिपद मिळाल्यानंतर या गरज आहे. काय गरज आहे? तुम्हाला मंत्रिपद मिळालं ना, पण या जिल्ह्याचं पालकमंत्रीपद व्हावं ही अपेक्षा काय आहे? आणि यामुळे एक हाचरटपणा याच्या माध्यमातून दिसतो आहे. हा हावरटपणा आहे मंत्र्यांचा. हरी चिडवळ म्हणताय की एकदम कमी हे असलेला जिल्हा देण्यात आलेला आहे, भाऊ मला गरीब जिल्हा देण्यात आला आहे. काम करणारा गरीब आणि श्रीमंत जिल्ह्याचा काय संबंध येतो? त्याला काम करायचं आहे. लहान जिल्ह्याचाच विकास अधिक झाला पाहिजे अपेक्षा असते. भाऊ काय सांगणार? आज जिल्हा नियोजन समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्या पूर्वसंध्येला या ठिकाणी आज तुम्ही मंत्री गुलाबराव पाटील
यांच्यासोबत भेट घेतलेली आहे, आज स्नेहभोजनही केलं आहे, काय सांगा? नवीन सरकार आल्यानंतर जिल्हा नियोजन विकास मंडळाची आज पहिली बैठक आहे आणि या बैठकीकडून अपेक्षा आहे, आता तर काय म्हणतं की शेवटची बैठक या वर्षाची आहे, फार कमी विषय याच्यामध्ये चर्चेला येतील, पण पुनर्वियोजन यामध्ये आहे ते फार 30 कोटी रुपयाचं फक्त आपल्या पुनर्नियोजन आहे, ज्या आचारसंहितेमुळे कामं अडलेले होते, त्यामुळे त्यातही फार काही व्हावं अशी अपेक्षा नाही. परंतु जिल्हा मोठा आहे, या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून द्यावा म्हणून जिल्हा विकास निधी मंडळाने शिफारस करण्याची गरज आहे. जिल्ह्यामध्ये आज अनेक सेक्टर असे आहेत की ज्या सेक्टरमध्ये पैसा नाही. आज जिल्ह्यामधल्या ठेकेदारांचे पैसे काम होऊनसुद्धा 2-2 वर्ष मिळालेले नाही म्हणून ते आंदोलन करत आहेत. ठेकेदारांना बिलं मिळत नाही आहेत, त्यामुळे कामं थांबलेले आहे. नवीन कामं जे मंजूर झालेले आहेत त्यांच्यासाठी पैसा नाही आहे. निवडणुकीमध्ये निवड घोषणा केल्या पण प्रत्यक्ष अजून तरी त्याचा पैसा उपलब्ध झालेला नाही आणि त्यामुळे गती थांबलेली आहे, विकास कुठेच नाही आहे. कायदा सुव्यवस्था इतकी बिघडलेली आहे की दररोज जळगाव शहरामध्ये पाहिलं किंवा दर आठवड्यामध्ये एक तरी मर्डर जळगाव शहरामध्ये होतो आहे. या जिल्ह्यामध्ये गावठी पिस्तूल ज्याला म्हणतो कट्टे याचा सुळसुळाट झालेला आहे आणि सर्व ठिकाणी 2 नंबरचे धंदे या ठिकाणी वाढलेले आहे. तक्रारी करूनही काही फार उपयोग नाही आहे. जिल्हा प्रशासन ठप्प झालेलं अशी स्थिती आहे. त्यामुळे नवीन जिल्हा विकास मंडळाकडनं या प्रशासनाला गती यावी अशी अपेक्षा आहे. भाऊ, या ठिकाणी एस टीची मोठी भाडेवाढ करण्यात आलेली आहे, 15% भाडेवाढ झालेली आहे. संपूर्ण राज्यामध्ये या ठिकाणी